नमस्कार. सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिरोज नामक इसमाच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड घातली होती. यामध्ये जप्त रकमेबाबत नगण्य रक्कम सांगण्यात आली. याविषयीची चौकशी पूर्ण झाली आहे. चपराशीपुरातील फिरोज नामक इसमाच्या जुगार अड्ड्यावर फ्रेझरपुरा पोलिसांनी धाड घातली होती. लाखो रुपये या धाडीत जप्त करण्यात आले. मात्र 6,000ची रक्कम सांगण्यात आली होती. याविषयी चौकशीचे आदेश होते. डीसीपी घारगे यांच्याकडे ही चौकशी सोपवण्यात आली होती. याचा चौकशी अहवाल पूर्ण झाला असून तो पोलीस आयुक्तांच्या सुपूर्द करण्यात आला आहे. पुढील निर्णय आता पोलीस आयुक्त घेतील. महिला व युवतींच्या सुरक्षेसाठी आय वॉच ॲप लॉन्च करण्यात आलंय. याबाबत जनजागृती करण्यात येते. हे ॲप डाउनलोड करण्याचं आवाहन पोलीस आयुक्तांनी केलं असून त्यांनी होळीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. आय वॉच ॲप प्रत्येक महिला युवतीने आपल्या मोबाईलवर डाउनलोड करण्याचं आवाहन पोलीस आयुक्तांनी केलंय. याबाबत जनजागृती करण्यात येते. यासाठी पॅम्पलेट्स छापण्यात येत आहेत. यामधून हे ॲप कसं वापरायचं याविषयी माहिती देण्यात येते. प्रत्येकीने हे ॲप डाउनलोड करण्याचं आवाहन करून पोलीस आयुक्तांनी होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सर्व अमरावती वासियांना अमरावती शहर पोलिसांच्या तर्फे होळी निमित्ताने बहुत शुभेच्छा. आम्ही आता नवीन उपक्रम सुरू केलेली आहे आय वॉच पोलीस म्हणून. कृपया सर्व महिलांना हे ॲप डाउनलोड करना. ये ऐप के लिए हमने पैम्पलेट्स यानी पोस्टर्स छापा. सारे कॉलेजेस में हमारा ये जो जनजागृति करके जो मिशन है उनका वॉलंटियर्स के थ्रू हम सारे कॉलेजेस स्कूल्स में हम जाके ये पैम्पलेट्स बांटने वाले हैं. वैसे भी सारे वुमेन्स ऑर्गेनाइजेशंस जहाँ जहाँ महिला का ये संगठन है वहाँ जाके उनको जनजागृत करेंगे. सबको हमारा तरफ से उम्मीद है कि जल्द से जल्द आप डाउनलोड करेंगे तो कभी ना कभी आपको एक काम में आ सकते हैं. रामपुरी कॅम्प येथील रस्त्याचं बांधकाम 2 वर्षांपासून रखडलेलं आहे. सिटी न्यूजनेही हा मुद्दा उचलला होता. या रस्त्याच्या रखडलेल्या बांधकामाबद्दल पालकमंत्र्यांना अवगत केलं असता 1 महिन्यात रस्ता बांधकामाचे आदेश त्यांनी दिले आहेत. बाबा रेस्टॉरंट ते सिंधी चौक टी पॉइंट दरम्यानच्या रस्त्याचं दुपदरीकरण नगरोत्थान योजनेतून होणार होतं. याचं भूमिपूजन 17 मार्च 2013ला झालं होतं. तब्बल 2 वर्ष होऊनही हे बांधकाम झालंच नाही. रस्त्यावर गड्डे, त्यात कचरा, डासांचा प्रादुर्भाव, स्ट्रीट लाईट बंद, जागोजागी मातीचे ढिगारे, यामुळे होणारे अपघात व आरोग्याला होणारा अपाय यामुळे येथील नागरिक जेरीस आले होते. याबाबत रामपुरी कॅम्प येथील रहिवाशांनी सिटी न्यूज कडेही कैफियत मांडली होती. सिंधी चौक से बाबा रेस्टोरेंट का काम 2013 में काम चालू हुआ. 2 साल करीब होते आ रहे. वैसे के वैसे काम अधूरा पड़ा हुआ है और इसमें कई बार हमने आयुक्त महोदय को इसका निवेदन दिया है और इस पर कोई हमको सुनवाई का सही जवाब नहीं मिलता था. आज 3 महीने से काम बंद पड़ा है. ठेकेदार से बात करो, ठेकेदार बोलता है कि इंजीनियर लोग मेरे से 5% कमीशन मांग रहे हैं. इंजीनियर बोलते हैं कि उसकी क्वालिटी बराबर नहीं है. इनके आपस में कम्युनिकेशन के कारण हमारे समाज के सिंधी लोगों को बहुत ज़्यादा इसके लिए भुगतान करना पड़ रहा है. रोड की सब लाइटें बंद पड़ी है. लाइटा का कई दिनों से लाइटें बंद पड़ी है. लाइटें चालू होने के लिए बोलो तो हाँ बोले 8 दिन में चालू हो जाएगी. आज 1.5-2 साल से कंटिन्यू ये रोड पे पूरा अंधेरा है. आने जाने वाले लोग, बच्चे
रोज गिर रहे हैं, जो गड्ढे खुदे पड़े हैं, पूरे पानी भरता है, उसमें गंदा पानी होता है। एक पमनानी लेडीज है, वो एक स्वाइन फ्लू से एक्सपायर हुई है। कई बार निवेदन देने के बाद कोई ध्यान नहीं हुआ। आज हम श्री पालक मंत्री पोटे जी से मिले और उनकी पूरे ये रोड के बारे में बताया। उन्होंने आयुक्त महोदय और सब इंजीनियरों को कड़क कार्रवाई दिया कि 1 महीने के अंदर ये काम मुझे पूरा होना चाहिए, ऐसा उन्होंने उनका निर्देश दिया है। आशा करते हैं कि उनके इसको पार करके हमारा काम पूरा हो जाएगा और हम लोगों को इसकी सुविधा मिलेगी। रस्त्याचं बांधकाम व्हावं यासाठी रहिवाशांनी पालकमंत्री प्रवीण पोटे यांना निवेदन दिलं असता पालकमंत्र्यांनी येथे पाहणी केली। संतप्त नागरिकांनी आपलं म्हणणं पालकमंत्र्यांपुढे मांडलं। पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी 1 महिन्याच्या आत रस्त्याचं काम पूर्ण करण्याचे आदेश दिले असून दिरंगाई करणाऱ्या अभियंत्यांवर कारवाईचे आदेश दिल्याचंही त्यांनी सांगितलं। एक जवळपास साधारणतः या लोक पब्लिकच्या सांगण्यावरून 2 वर्षापासून काम चालू आहे आणि रोडच्या क्वालिटी सोबत इथे असलेले इंजिनियर्स कॉर्पोरेशनचे याचे दोघांमध्ये मला कॉर्डिनेशन दिसत नाही आणि दोघां लोकांमध्ये तक्रारी दिसतात। साधारणतः तो कॉन्ट्रॅक्टरची तक्रार करतो, कॉन्ट्रॅक्टर याची तक्रार करतो, कारवाई झाले। आज ते 2-3 लोक कॉर्पोरेशनचे सस्पेंड करायला सांगितलंय, 1 महिन्याच्या आतमध्ये काम करायला सांगितलं। 1 महिन्यात जर आतमध्ये काम झालं नाही तर मी पुढची ऍक्शन घेणार आहे। काही संबंधित जे काही इंजिनियर्स असतील, मोठे इंजिनियर्स जे काही असतील, एखादा कमिशनर आहे त्यांच्यावर सुद्धा ऍक्शन घेईन। 1 महिन्याच्या आतमध्ये हा रस्ता बनवण्यासाठी त्यांना ताकीद दिलेली आहे आणि 1 महिन्याच्या आतमध्ये रस्ता बनेल असे मला सगळी अपेक्षा आहे। कारण ज्या पद्धतीने हे सिंधी बंधू यांनी ज्या पद्धतीने आपली म्हणजे दाखवली किंवा फॅक्ट आहे की इथे मोठ्या प्रमाणात नाले आहेत, पाणी पोरं पडतात, ऍक्सिडेंट होतात, कोणाला लागलेला आहे आणि आज हा जो व्यवसायी लोक आहेत साधारणतः यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा थोडासा इथल्या लोकांचा वेगळा दिसला मला। ही लोक आज व्यवसाय करतात आणि अमरावतीच्या जिल्ह्यामध्ये अमरावती जिल्ह्याला हातभार लावतात की हे लोक व्यवसाय करून आपल्या अमरावती जिल्हा चालण्यासाठी मदत करतात, परंतु यांनाच आपलं महानगरपालिका प्रशासन यांना खूप मोठ्या प्रमाणात सपोर्ट करत असं दिसतंय। आणि हे नगर उद्यानमधलं काम आहे, याच्यामध्ये पैसे कुठेही पेंडिंग नाही आहे, पैसे भरपूर याच्यामध्ये आलेले आहे। हे काम का पेंडिंग पडलं मला कळलेलं नाही। आता हे आल्यानंतर मला तक्रार जेव्हा माझ्याकडे आली, पण आता साधारणतः 1 महिन्यावर सगळ्या आपण तक्रारी पूर्ण निवारण करणार आहे आणि मी तुमच्या या मीडियाच्या माध्यमातून या सगळ्या सिंधी बांधवांना आश्वस्त करतो की 1 महिन्याच्या आतमध्ये रस्ता चालू होईल। बातमीपत्रात वेळ झाली एका कमर्शियल विश्रांतीची। विश्रांतीनंतर पुन्हा भेटू, पहा फक्त सिटी न्यूज। विसाव्यांती पुन्हा आपलं स्वागत आहे। वळूया उर्वरित घडामोडींकडे। फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच हुताशनी पौर्णिमेला होळीचा सण साजरा होतोय। यासाठी हेट्याची झाडं गाठ्या बाजारपेठेत विक्रीला होते। होलिका दहन घरोघरी तसंच सार्वजनिक मंडळातूनही करण्यात आलं। भारतीय संस्कृतीतील अनेक सणांपैकी एक असलेल्या होळीचा सण गुरुवारी साजरा होतोय। होळीसाठी लागणारी हेट्याची झाडं गाठ्या यांची दुकानं मोठ्या प्रमाणावर बाजारपेठेत दिसून आली। अंबादेवी समोर हेट्याचं झाड 1 महिन्यापूर्वीच लावलं जातं। या झाडाला नवसाचे नारळ बांधले जातात। होलिका दहन म्हणजे असत्यावर सत्याची मात। तेव्हा कुटुंब क्लेश, आजार, कौटुंबिक वाद, दुःख सारं होळीच्या स्वाधीन करून तिची पूजा केली जाते। पुरणपोळीचा नैवेद्य होळीला दाखवला जातो। दैत्यांचा राजा हिरण्यकश्यपूचा मुलगा भक्त प्रल्हाद नारायणाचा भक्त असल्याने हिरण्यकश्यपू आपल्याच मुलाच्या जीवावर उठला। या दैत्याची बहीण होलिका हिला अग्नीने दहन होणार नाही असं वरदान होतं। या वरदानाचा दुरुपयोग करून हिरण्यकश्यपूने भक्त प्रल्हादाला तिच्या मांडीवर बसवून पेटवून दिलं। मात्र भक्त प्रल्हाद नारायणाचा भक्त असल्याने व वरदानाचा दुरुपयोग केल्याने होलिकेचं दहन झालं व भक्त प्रल्हाद सुखरूप राहिला असा उल्लेख पुराणात आहे। तेव्हापासून होलिका दहनाची प्रथा रूढ झाली आहे। होळीच्या निमित्ताने प्रचंड प्रमाणात वृक्षतोड केली जाते। वृक्षतोड करून होळी साजरी न करता वृक्षारोपण करून होळी साजरी करा असा संदेश देण्यात आला। जिल्हा परिषदेत गुप्ता परिवाराने पेड मिसाईल भेट देऊन होळीच्या निमित्ताने वृक्षारोपणाचा संदेश दिला। होळीसाठी वृक्षतोड केली जाते,
परंतु आज सिमेंटच्या जंगलात वृक्षांची संख्या वाढवण्याची गरज आहे। तेव्हा जिल्हा परिषदेच्या आवारात अध्यक्ष सतीश उईके व सदस्यांनी वृक्षारोपण करून इको फ्रेंडली होळी साजरी करण्याचा संदेश दिला। आज होळी संपूर्ण देशामध्ये साजरी होत आहे। या वर्षीची होळी आम्ही जिल्हा परिषदच्या अंतर्गत वृक्षारोपण साजरी करून करणार आहे। हाच माझा आजचा आमच्या जिल्हावासियांना संदेश आहे। आम्ही दरवर्षीप्रमाणे 15 वर्षापासून अशी पर्यावरण होली मनाओ पूजा करो पेड़ लगाओ आणि इको फ्रेंडली होली मनाओ पूजा करो पेड़ लगाओ आतापर्यंत आम्ही दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्यक्रम हे जे सगळ्यांच्या माध्यमातून अध्यक्ष साहेब आपले हे साहेब जितके उच्चाधिकारी लोक आहे आणि त्यांच्या माध्यमातून हे कार्य केलेले आहे। आणि शेवटी मेसेज आमचे हेच आहे की लोकांनी 100 काम सोडून याच्याबद्दल विचार करावा। लोकांनी सगळे काम सोडून याच्याबद्दल विचार करावा आणि 10 काम सोडून कोणत्याही जीवनात 2 झाड लावा आणि ते पोचावा, हीच मेसेज आहे। नालसापुरा येथे अल रऊफ क्लिनिकचा शुभारंभ करण्यात आला। नालसापुरातील नागरिकांच्या सोयीसाठी हे क्लिनिक सुरू करण्यात आलं आहे। नालसापुरा येथे अल रऊफ क्लिनिकचे उद्घाटन करण्यात आलं। बुधवारी सायंकाळी डॉक्टर नितीन सेठ यांच्या हस्ते क्लिनिकचा शुभारंभ करण्यात आला। डॉक्टर निकहत यास्मीन अब्दुल रऊफ यांचं हे क्लिनिक आहे। उद्घाटन प्रसंगी डॉक्टर आरती मुरके व मान्यवर उपस्थित होते। नालसापुरा हा मुस्लिम बहुल परिसर आहे। येथील नागरिकांना जवळपास दवाखाना नसल्याने दूरच्या दवाखान्यात जावं लागत असे। अल रऊफ क्लिनिक सुरू झाल्याने आता रुग्णांची सोय होणार आहे। येथील कार्यक्रमाला रईस अहमद सिद्दीकी, रिजवान अहमद, रेहान अहमद यांच्यासह शहरातील तज्ञ डॉक्टर मंडळी उपस्थित होती। आज डॉक्टर निखत के क्लिनिक का उद्घाटन है और इस उपलक्ष्य में मुझे उद्घाटन करने के लिए बुलाया है। मुझे बहुत खुशी है कि निखत की क्लिनिक का उद्घाटन करने का मुझे मौका मिला है। ये परिवार से मेरे बहुत पुराने रिश्ते भी रहे हुए हैं। पिछले 1 साल से निखत मेरे यहाँ पे एज ए हाउस ऑफिसर काम कर रही है। बहुत सिंसियर हार्ड वर्कर है, रहमदिल है और मेरी बहुत दिलो जान से दुआएं हैं डॉक्टर निखत के लिए कि मरीज की अच्छी से अच्छी सेवा करें, रहमदिल रहें और अपना आगे का जीवन जो है सबको समर्पित करें। गरीबों के प्रति दिलो जान से, भावना से और हृदय से काम करें। मेरी पूरी दुआओं निखत के साथ में है और इसके भविष्य के लिए मैं शुभकामनाएं देता हूँ। महाराष्ट्र मास्टर्स ॲथलेटिक्स असोसिएशन तर्फे राज्यस्तरीय स्पर्धा धुळ्यात घेण्यात आल्या। या स्पर्धेत 65 वर्षीय स्त्री पुरुषांनी सहभाग घेतला होता। अमरावती जिल्हा ग्रामीण सेवा दलाच्या अध्यक्षा आशा शिरसाट व नंदा सोनोने यांनी या स्पर्धेत सुवर्ण व रौप्य पदक पटकावलं आहे। याबद्दल त्यांचं सार्वत्रिक अभिनंदन होतं आहे। त्यांचा सत्कार सोहळाही करण्यात आला। श्याम चौकातील डीपीने अचानक पेट घेतला। गुरुवारी दुपारची ही घटना आहे। डीपीने पेट घेतल्याने एकच गोंधळ उडाला, धावपळ झाली। शहराच्या मध्यवस्तीतील श्याम चौकातील डीपीने अचानक पेट घेतला। गुरुवारी दुपारची ही घटना आहे। डीपी पेटल्याने एकच धावपळ, गोंधळ उडाला। डीपी पेटल्याने आणखी अनर्थ तर होणार नाही ना, अशी भीती नागरिकात होती। वीज विभागाला याविषयी सूचित करण्यात आलं, मात्र 1 तास होऊनही कर्मचारी घटनास्थळावर पोहोचले नव्हते। अपंग जीवन विकास संस्था अमरावती द्वारा संचलित जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र अमरावती व सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय नवी दिल्ली भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने अपंगांना साधनं वितरित करण्यात आली। अपंग जीवन विकास संस्था संचलित अपंग पुनर्वसन केंद्राच्या वतीने गरजू अपंगांना उपयुक्त साधनांचं वितरण करण्यात आलं। नवाथे नगर येथील संत गाडगे महाराज विद्यालय येथे झालेल्या कार्यक्रमाचं उद्घाटन पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते झालं। या कार्यक्रमाची सुरुवात होते आहे। उद्घाटन समारंभाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांच्यासह रामेश्वर अभ्यंकर, स्थायी समिती सभापती विलास इंगोले, आयोजक किशोर बोरकर व मान्यवर उपस्थित होते। दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। कार्यक्रमात मान्यवरांचा सत्कार करण्यात आला।
माननीय प्रवीणजी पोटे सरांचे यांचं स्वागत किशोरजी बोरकर करीत आहेत। या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते गोविंद कासे यांचं हार्दिक स्वागत मान्य किशोर भाऊ करतील अशी मी त्यांना विनंती करतो। ते करतील। सोबतच या कार्यक्रमापूर्वी तपासणी शिबिर घेण्यात आलं होतं। या शिबिरात ज्या अपंगांची नोंद झाली त्यांना कर्णयंत्र, स्टिक, ट्रायसिकलचं वाटप करण्यात आलं। अपंगांसाठी खरोखर हातभार लावावं। मनोज भाऊराव मलिवकर निवासी मुकबधीर विद्यालयाच्या विद्यार्थिनी रितू पुणाजी आता श्रवणयंत्र तुम्ही रितू पुणाजी यंत्राचं या ठिकाणी प्रदान होत आहे। सलमान खान आहे प्रेरणा निवासी मुकबधीर विद्यालय अचलपूर भूषण गजानन धुर्वे नितीन प्रभुजी कुबरे इंद्रकला दामोदर गवई किशोर भाऊ बोरकर स्थितीमध्ये या उपयुक्त साधनांचं या ठिकाणी अशोक मोरे सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय नवी दिल्ली भारत सरकार यांच्या सहकार्याने अपंगांना साधनं वितरित करण्यात आली। चलता है करे भी तो कैसे कोई उनके कद का अंदाजा वो आत्मा है फिर भी सर झुकाकर चलता है फिर भी सिर झुकाकर चलता है। प्रवीण भाऊंसाठी जोरदार टाळ्या। प्रवीणजी पोटे यांचा या ठिकाणी मुद्दा सत्कार होतो आहे। मान्य किशोर भाऊ बोरकर आणि सर्व मान्यवर अतिथींच्या हस्ते त्यांचा या ठिकाणी जाहीर सत्कार होतो आहे। आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करावं। खरोखर जे स्वप्न अमरावतीकरांना पाहिलेलं आहे माझा मते या महाराष्ट्रामध्ये एकही अपंग शिल्लक राहणार नाही। त्यांना पूर्ण मदत करू हे तुम्हाला मी तुम्हाला गॅरंटी देतो आणि आशा सुद्धा बाळगतो। कारण तुमच्यासारखे नेते म्हणावं लागेल। तुम्ही कार्यकर्ते तुम्ही स्वतःला जरी समजता तो नेते आहेत तुम्ही। आज मला एक सांगा मी किती वर्षापासून आपण हे सगळं करताय, किती वर्षापासून तुमच्या माझ्या संबंध मी पाहतोय की आम्हाला सुद्धा असं वाटायचं की किशोर भाऊ काय करतायत। किशोर भाऊ की माझ्या सामाजिक क्षेत्रामधून राजकीय क्षेत्रामध्ये आपलं करिअर बनवावं मी स्वतः बोलणार आहे यांच्यासोबत। पण त्यांनी त्याची दिशा सोडली नाही। त्यांनी जी दिशा पकडली ज्या पद्धतीने अपंगांसाठी प्रेम करणारे हे आमचे किशोर भाऊ। खरंच तुमचं मला किशोर भाऊ एक गंमत सांगतो की ज्या दिवशी या महाराष्ट्रात या देशामध्ये अपंगांचा इतिहास लिहिला जाईल त्या दिवशी तुमचं नाव सुवर्ण अक्षरात लिहिलं जाईल एवढंच सांगतो। खूप लोक पाहिले येडक्कर साहेब तुमच्या लेखणीमध्ये तुम्ही जी ताकद ठेवता आणि यांच्या कामामध्ये किशोर भाऊच्या कामामध्ये जी एक ताकद आहे ही खरंच एक समाजाला मोहिनीत करणारी ताकद आहे। म्हणजे आमचं इथे 23 तारखेला अपंगांचं तपासणी शिबिर झालेलं होतं। त्या तपासणी शिबिरामध्ये ज्यांची नोंद झाली आणि ज्यांना तातडीने आम्ही काही देऊ शकतो जसं तेलचाकी सायकली, श्रवणयंत्र, काठी या वस्तू त्वरित उपलब्ध त्या आज आम्ही दिल्या। अनेक अपंगांकडे अपंगांचे दाखले सुद्धा नव्हते वैद्यकीय प्रमाणात, परंतु त्यांचं प्रतिज्ञापत्र लिहून घेतलं की आम्ही हे मिळाल्यावर सादर करू। तरी ज्यांच्याकडे दाखले नसतानाही आम्ही आज त्यांना हे या काही त्यांच्या आवश्यक गरजा भागवण्यासाठी 3 चाकी सायकली, श्रवणयंत्रे ही आम्ही वस्तू त्यांना आज माननीय नामदार जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे साहेब यांच्या हस्ते आज आम्ही त्यांना हे वितरित केली। ज्या ज्या अपंगांना हात आणि पाय पाहिजे त्याची तपासणी ॲलिम्को म्हणजे भारतीय अंग निर्माण निगम जबलपूर भारत सरकार तर त्यांनी त्यांचं मोजमाप करून नेलेलं आहे आणि ते कृत्रिम अवयव बनवण्याची प्रक्रिया त्या स्तरावर सुरू आहे असं तेथील संबंधित अधिकारी दास यांनी आम्हाला माहिती दिली। ते सुद्धा मार्चच्या शेवटी किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ते साहित्य उपलब्ध होणार आहे। ते तर असं उपयोगी आहे सर्वांना की जे गरीब मजूर करणारे कामं असतात, शेतकरी मजूर असतो, ऑटो चालक असतो, ज्यांचे हातपाय काही अपघाताने कटतात
तर ते 3-3, 4-4 लाख रुपये खर्च करून हात आणि पाय बसवू शकत नाही. तर त्यांना या तपासणी शिबिरामुळे तो मोफत मिळणार आहे. ही फार मोठी उपलब्धी या तपासणी शिबिरामुळे झाली आणि यांचं याबद्दल आमचं या समाधान झालं की आम्ही त्या गरजूंना हे साहित्य देऊ शकतो. आज किती जणांना, किती गरजूंना सायकल वाटप? आज आम्ही सायकल वाटप 35 अपंगांना आम्ही सायकल वाटप केलं. त्यापैकी 13 अपंगांकडे वैद्यकीय प्रमाणपत्र नसतानाही आम्ही त्यांना दिलं. श्रमयंत्र ही जवळपास आम्ही 35 लाभार्थ्यांना दिली. 10 अपंग अंध बांधवांना काठ्या दिल्या. ज्या वस्तू सहज उपलब्ध ते आज आम्ही देऊ शकतो. 8 वर्षांचा पृथ्वीराज सोमनाथ घारगे हा सॉफ्टबॉलचा क्रीडापटू असून तो मलेशिया येथे होणाऱ्या सॉफ्टबॉल स्पर्धेत सहभागी झालाय. डीसीपी सोमनाथ घारगे यांचा हा मुलगा आहे. पृथ्वीराज सोमनाथ घारगे हा 8 वर्षांचा खेळाडू सध्या मलेशियाला गेलाय. सॉफ्टबॉल इंडियन नॅशनल टीममध्ये त्याची निवड झाली आहे. 12 वर्षांखालील गटात पृथ्वीराजची निवड झाली असून 8, 9 व 10 मार्च रोजी मलेशिया येथे या सॉफ्टबॉल स्पर्धा आहेत. त्याने इंदोर नॅशनल गेम टुर्नामेंट गाजवल्या असून तो बॅडमिंटन व क्रिकेटपटूही आहे. डीसीपी सोमनाथ घारगे यांचा हा मुलगा आहे. भारतीय जनता पक्षाच्या गटनेतापदी दिनेश बुब यांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव पारित करून तो विभागीय आयुक्तांना पाठवण्यात आला आहे. याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. 15-20 दिवसापासून ज्या शहरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत महानगरपालिकेच्या गटात घडामोडी घडत आहेत त्या अनुषंगाने आज भारतीय जनता पक्षाच्या गटातील 9 पैकी 5 सदस्यांनी गटनेता म्हणून माझी निवड 27 तारखेला केली होती. त्याच्या ठरावाचा गोषवारा, त्याच्यावर कव्हरिंग लेटर आणि प्रत्येक सदस्यांचं प्रतिज्ञापत्र आणि त्यांच्या स्वाक्षरी आणि अंगठ्याच्या ठशाचं निवेदन आम्ही मान्य विभागीय आयुक्तांना दिलेलं आहे. या माध्यमातून बहुमताच्या निकषानुसार माझी निवड गटनेतेपदी होणं अपेक्षित आहे. परंतु या माध्यमातून जे झालं ते पुरे झालं. आता तरी भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालून काय युद्धविराम करता येत असेल ते करावं असं मी भारतीय जनता पक्षाच्या सर्व शीर्षस्थ नेत्यांना आवाहन करतो. मान्य विभागीय आयुक्तांना आम्ही एक निवेदनाद्वारे आणि प्रतिज्ञापत्राद्वारे आमची नोंद त्यांच्या रजिस्टरमध्ये घेऊन तशा आशयाच्या सूचना महानपा आयुक्तांना देण्याबाबत आम्ही विनंती केली आहे की दिनांक 27 फेब्रुवारी 2015ला जो ठराव झाला आहे त्या अनुषंगाने सर्वश्री हेमलताताई साहू, सौ मंजुषा जाधव, ज्येष्ठ सदस्य श्री चंदुमलजी बिल्दानी, अपक्ष सदस्य आणि गटातील सदस्य अंबादासजी जावरे व दिनेश बुब या 5 लोकांच्या स्वाक्षरीचं निवेदन व ठराव आम्ही सादर केलेलं आहे. बातमीपत्रात बघूया आज आपल्या व्यंगचित्रकारांनी त्यांच्या व्यंगात्मक कौशल्यातून कुठल्या स्थितीवर लक्ष वेधलंय. काय आहे हवामानाचा अंदाज? किती होतं दिवसभराचं तापमान? काय राहील उद्याचं तापमान? नजर टाकूया हवामानाच्या अंदाजावर. गुरुवार कमाल तापमान 29 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 17 डिग्री सेल्सिअस. शुक्रवार कमाल तापमान 31 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 17 डिग्री सेल्सिअस राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या.
वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची व काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, धनराज लेन, सक्कर 7, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 2570-32-6 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.